न्यूजने भाजपाकडून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आणि यावरनं शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला। बदलापूर पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 7 सानेवाडी भागात भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे भरत नवगिरे यांनी केला। नवगिरी यांच्या वहिनी संदीपा नवगिरी या प्रभागात उमेदवार आहेत। भरत नवगिरे यांना पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते शनीनगर परिसरातल्या त्या इमारतीच्या बाहेर पोहोचले आणि तिथेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेने शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला आणि त्याची दृश्य आपण बघतोय। त्याचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गणेश, काय माहिती याबद्दल? विशाल, ही बदलापूर शहरातील दुसरी घटना आहे। निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस उरलेत। याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप शिंदे गटाने केला होता आणि त्यानंतर आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो शांतीनगरचा परिसर आहे ज्यामध्ये जिथे घोरपडे आणि नवगिरे हे शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे उमेदवार आमने सामने आहेत। आज सकाळच्या सुमारास भाजपाचे काही कार्यकर्ते जात होते टू व्हीलरवरून आणि त्यावेळेस संदीप नवगिरे जे आहेत, भरत नवगिरे जे आहेत ते त्या ठिकाणी आले। त्यांनी गाडी आडवी टाकली आणि त्यांच्याकडनं असलेली जी बॅग आहे ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी आरोप केला की भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत आहेत आणि हा सगळा गोंधळ तिकडे उडाला। त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले, पोलीस त्या ठिकाणी आले, मोठा गोंधळ उडाला आणि सध्या दोन्हीही पदाधिकारी जे आहेत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या ठिकाणी आहेत, एकमेकांवर आरोप केले जात आहेत। मात्र पोलीस या संदर्भात सगळ्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। पण गणेश, त्या बॅग मध्ये नेमकं काय होतं कळू शकलंय का? त्या बॅग मध्ये पैसे पाकिटं होती आणि त्या पाकिटांमध्ये 3-3 हजार रुपये होते अशा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। मात्र तो आरोप कशा प्रकारे सिद्ध होतो किंवा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काय पुरावे आहेत का या संदर्भाचा सगळा तपास पोलीस करतील। निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही तक्रार केली जाईल आणि त्या माध्यमातून पोलिसांकडे ही तक्रार केली जाईल। मात्र हे सध्या आरोप प्रत्यारोप आहेत आणि प्रचारासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना सगळीकडे असे आरोप होत आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणाची सत्यता तपासली जाईल आणि त्यानंतर कारवाई होईल। विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यांनी पैसे वाटताना पकडले का? पैसे वाटताना पकडलेलं नाहीये। हे भारतीय जनता पार्टीच्या महिलाला आम्ही प्रचाराला घेतो, त्या महिलाचे पेंडिंग 10 दिवसाचे पैसे होते ते आम्ही देणार होतो। ते पैसे काका आणायला गेले होते, त्या ह्याच्यात त्याचा पाठलाग, काकांचा पाठलाग केला आणि काकांना पकडलं। कुणाला पैसे देताना बघितलेलं नाहीये। राजन घोरपडेच्या कार्यालयातनं पैसे वाटप होत आहेत तर मी तिथे आमचा एक मुलगा आम्ही तिथे थांबवून ठेवला। जशी ही व्यक्ती ही पिंक कलरची पिशवी घेऊन ज्यावेळी निघाले त्यांच्या कार्यालयातनं त्यावेळी मी त्यांच्या कार्यालयातनं पाठलाग करत आलो। त्यांचं घर इथे आतमध्ये आहे, ते आतमध्ये जाणार म्हणून मी त्यांना लगेच तिथे जागेवर थांबवलं। माझ्या मुलाने त्यांची जाऊन पिशवी चेक केली तर पिशवीमध्ये मला पाकिटं मिळाली। ज्यावेळी मी पिशवी ओपन केली त्यावेळी प्रत्येक मताला 3000 रुपये वाटप होतं। त्यांचा आज इथे वाटपाचा कार्यक्रम होता। आम्ही ज्या प्रचारासाठी मी आणि हे आम्ही जर एकत्र जात होतो प्रचारासाठी, मग प्रचाराच्या बायकांसाठी आज सकाळी बायकांना कामं असतात म्हणून त्यांना पाठवलं तर त्याने ते लगेचच त्यांचा पाठलाग म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलं असेल म्हणून तो पाठलाग करून त्याने इथे बिल्डिंगच्या बाहेर त्यांना पकडलं। मग देताना पकडायचं होतं, जर मतदारांसाठी असं त्याला मग त्याने आतमध्ये येऊन कोणाला देतात ते बघायचं होतं। त्याच्याऐवजी त्यांनी बिल्डिंगच्या बाहेर का धरलं मग? आणि ज्यावेळेस मी बोलायला गेली दोघे भाऊ माझ्या पूर्ण अंगावर आले, मग मी काय करायला पाहिजे? ही शिवसेनेची आहे का? सिन्नर नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त शहरातील एका प्रभागात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून याद्यानुसार पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केला। हातात रजिस्टर आणि मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे गणेश भूमकर आणि संतोष शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखत जाब विचारला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि सत्तार समर्थकांनी या दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय। सत्तार समर्थकांनी भाजपचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला।